शिर्डीमध्ये भाजपचं 2 तास विचारमंथन झालंय। सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा असा कानमंत्र जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा असल्याचं देखील फडणवीस म्हणालेत। युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचाच आहे असं वक्तव्य फडणवीसांकडून करण्यात आलंय। तर पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे। आपण युद्ध जरी जिंकलं असलं तरी शिथिल होऊ नका आणि कामाला लागा असं कानमंत्र जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे। शिर्डीमध्ये आजपासून महाधिवेशन सुरू होतंय भाजपचं, मात्र त्याआधी शिर्डीमध्ये भाजपचं 2 तास विचारमंथन झालं आणि या विचारमंथनमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेला आहे। जरी आपण जिंकलेलो असलो तरी गाफील राहू नका, कामाला लागा अशा सूचना, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। तर आजपासून शिर्डीमध्ये भाजपचं महाधिवेशन सुरू होणार आहे। मंत्री, आमदार, खासदार या सगळ्यांसह राज्यभरातील 15,000 पदाधिकारी, कार्यकर्ते या महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आणि या महाधिवेशनाला अमित शहा तसंच जे.पी. नड्डा देखील उपस्थित राहतील आणि तसंच त्याआधीच म्हणजे काल भाजपचं विचारमंथन देखील पार पडलंय।